आज काकीन घरातलं लुटून काढून पराठे केलं आणि सकाळी लवकर आवरून पण्या तासाला गेला. तर रामकृष्ण हरी मंडळी सकाळीच पण्यानं आंघोळ आवरून कपडे घातली आणि केसासनी तेल लावून जेवण खोलीत जाऊन दूध पिऊन घेतलं. त्यात मी कपाळाला गंध लावून देवपूजा करून घेतली आणि 7:45 वाजल्यावर पण्या सॅक घेऊन तासाला गेला. कारण मे महिन्याची सुट्टी असून सुद्धा स्कॉलरशिप परीक्षेला बसल्यामुळे पण्यांचं तास चालू आहे. त्यानंतर काकीन लुटून काढून पराठे करायसाठी बटाटे उकडून घेतलं आणि उकडलेल्या बटाट्यांची सालं काढून भाजी करून पराठे तयार करून घेतलं. मग पराठे झाल्यावर ताटात घेऊन मी खाऊन घेतलं. त्यात दिदी पलीकडच्या खोलीत काहीतरी ठेवालती आणि हे सगळं कराय आजीन दिदीला मदत केली. तेवढ्यात 11 वाजल्यामुळे पण्या तासासनं आला आणि संध्याकाळी 6:30 वाजता मी गावातल्या हनुमान मंदिरात आलो. कारण आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती असल्यामुळे 7:30 वाजता मंदिराच्या हॉलमध्ये व्याख्यान होतं. त्यासाठी आधी हॉल मधली स्वच्छता करून जमकान हातरून घेतला आणि शंभूराजांच्या प्रतिमेची पूजा करून शिवरायांच्या मूर्तीला हार घातला. मग पूजा करून झाल्यावर सगळ्यांनी एकत्र प्रेरणा मंत्र घेतलं आणि त्यानंतर व्याख्यानाला सुरुवात झाली. या व्याख्यानात महाराजांचा इतिहास सांगून आपण सगळ्यांनी देव देश धर्मासाठी आपल्या कामातनं थोडा वेळ काढून कार्य केलं पाहिजे हे पण सांगितलं. मग व्याख्यान झाल्यावर ध्येय मंत्र घेऊन शेवटी सगळ्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि पुढे येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करा.